ऐका ना, मागच्या व्हिडिओमध्ये ज्या आपण रानभाज्या आणल्या होत्या, तर त्याच रानभाज्यांमधली मी आज करटुली बनवते आहे. तर करटुली म्हणजे रानकारलं असं देखील ह्याला म्हटलं जातं. तर स्वच्छ धुवून घ्या, त्याच्यामध्ये अडकलेला कचरा सगळा व्यवस्थित काढून घ्या आणि बारीक चिरून घ्या. त्यानंतर मिरची आणि लसूणसुद्धा भरपूर असा चिरून घ्या. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं, जिरं टाकायचं. जिरं छान असं फुलल्यानंतर कट केलेली मिरची आणि लसूण घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर ही जी रानभाजी आहे ना, ती खरंच खूप सुंदर लागते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलीत ना, तर खरोखर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. तर बघा आता यामध्ये करटुली घातली, ती परतून घेतली. त्यानंतर हळद मीठ टाकून सुद्धा परतून घेतले. एक वाफ काढली आणि शिजलं की नाही थोडंसं उलटण्याने चेक करायचं. शिजलं की त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा, आलटून पलटून घ्यायचं, पुन्हा एकदा वाफ काढायची आणि मस्त अशी चविष्ट करटुलीची भाजी तयार झालेली आहे. तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा असलात तर फॉलो करा. थँक्यू.